कुरखेडा नगरपंचायत थकीत पगारासाठी सफाई कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन, मुख्याधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी. मागील 2 महिन्यांचा फेब्रुवारी व मार्च 2026 थकीत पगार न मिळाल्याने कुरखेडा नगरपंचायतीतील सर्व सफाई कर्मचारी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेले आहे. नगरपंचायत कार्यालयासमोर सकाळपासून सफाई कामगार महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. पगार द्या, काम घ्या, मेहनतीचे पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू, मुख्याधिकारी जागे व्हा, अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन देऊन 7 दिवसात पगार जमा करण्याची मागणी केली होती. मात्र आज 13 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. एक सफाई कर्मचारी म्हणाले, आम्ही रोज सकाळी 5 वाजेपासून रात्रंदिवस शहर स्वच्छ करून ठेवतो, पण आमच्या कुटुंबाची 2 वेळेची रोटीही पोटात पडत नाही. 2 महिन्यांचा पगार अडकला आहे. आता आम्ही काम बंद ठेवणार आहोत. पैसे मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील. सफाई कामगार महिला बचत गटाच्या अध्यक्षा यांनी सांगितले की आम्ही वारंवार विनंती केली तरीही दखल घेतली गेली नाही. आता लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या हक्कासाठी लढू. शासनाने तात्काळ पगार मंजूर करावा. सध्या स्थितीत नगरपंचायत क्षेत्रात स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने त्वरित तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. नगरपंचायत स्वच्छता सभापती सागर निरंकार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरात लवकर प्रशासन सोबत बैठकीचे आयोजन करून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र कर्मचारी यावर समाधानी नसून पगार जमा होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. युवा राज्यासाठी चेतन गहाणे, कुरखेडा, गडचिरोली.